नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आमच्या खरं म्हणजे रसिक हो तुमच्याच कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आज रविवार, तुमचा सुट्टीचा आणि आपला भेटण्याचा वार. प्रत्येक रविवारप्रमाणे आजच्या रविवारी देखील आपण भेटतो आणि अर्थातच प्रत्येक रविवारप्रमाणे या रविवारचा विषय देखील अतिशय आगळा वेगळा आहे, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा. हो, जिव्हाळ्याचा म्हणून काय विचारता? पुढील 5 वर्ष आपलं नेतृत्व आपण नेमकं कोणाला करायला द्यायचं हे ठरवण्याचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसा वातावरणातल्या उष्म्याप्रमाणे निवडणुकीच्या प्रचाराचा रंग आणि त्याचा उष्मा देखील आजूबाजूच्या परिसरात चांगला जाणवायला लागलाय. वेगवेगळ्या पक्षाचे लोक, त्यांचे कार्यकर्ते सभा घेत आहेत, टीव्हीच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून आपापली मतं मांडतायत आणि आम्हालाच मतं का द्यावीत, आम्हीच योग्य कसे, हे विविध प्रकारे वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न करतात. पण हे सगळं आपल्याला पटतं का? आपण स्वतः हे सगळं बघून ऐकून काहीच विचार करणार नाही? आपण नक्कीच विचार करणार, कारण आपण सुज्ञ मतदार आहोत. मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतूनच येत्या 24 तारखेला आपण समस्त ठाणेकर मतदानाला सामोरे जाणार. बरोबर, आजचा आपला हाच नेमका विषय आहे. आपल्या ठाण्यातील लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे असलेले नितीन देशपांडे आज आपल्या स्टुडिओत खास आपल्या आमंत्रणावरून आपल्या भेटीला आलेले आहेत. सर्वप्रथम आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या श्री स्थानक वाहिनीतर्फे आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार नितीन. नमस्कार. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. हा, नुसतं म्हणतात असं नाही, त्याचा प्रत्यय देखील आपल्याला अनेक वेळा येतो. नितीन देशपांडे याला अपवाद नाही. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी आपल्या या समाजसेवेची, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याची जोपासना केलेली आहे. चला, आपल्या मनात त्यांच्या कार्याबद्दल, त्यांनाच मत का द्यावं याबद्दल जर काही प्रश्न असतील तर आपण थेट नितीन देशपांडे यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 2542-2222, 2538-2222 आणि 2545-2222. अहो, मग विचार काय करता? उचला फोन, फिरवा नंबर आणि संपर्क साधा थेट नितीन देशपांडे यांच्याशी. मलाच मतदान का करायचं या विषयावर. नितीनजी, या बाबतीत घरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अशा प्रकारच्या कार्यात उतरावं असं महाविद्यालयीन जीवनातच आपल्याला नेमकं का वाटलं? सुरुवातीचा प्रथमतः ठाणे वार्ताचे मी आभार मानतो, कारण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला इथे येऊन चर्चा करण्याचं मला आमंत्रण दिलं. मित्रो, महाविद्यालयांपासून नव्हे, अगदी बालपणापासून मी समाजसेवेमध्ये रस घेतोय. मी ठाण्यात जन्मलो, माझं ठाण्यात शिक्षण झालं. मी महाराष्ट्र विद्यार्थी होतो. BN बांदोडकर कॉलेजला BSc झालो, MSc झालो आणि आमच्या घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. परंतु मी लहानपणापासून द्वाड होतो. माझ्या रक्तातच समाजसेवा भिनलेली आहे आणि ती लहानपणापासून करत 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 आज इतपत मधला गाठलेला आहे की आज मी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये मुंबई हायकोर्टात 21 सार्वजनिक PIL केलेले आहेत, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स. मला काही ह्याच्यात विजय मिळवला, काही ह्याच्यात PIL डिसमिस केल्यात. 4 PIL तर त्याच्यातल्या माझ्या सुप्रीम कोर्टात गेल्यात. त्याही आवश्यक तसा रिझल्ट मिळाला नाही. पण समाजसेवेसाठी माझा पदरचा खर्च करून किंवा माझ्या इंटरनल रिलेशन यूज करून मी हा PIL केलेले आहेत. महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्याला ह्याची नेमकी गोडी कशी लागली आणि असा काहीतरी वेगळा आवाज उठवावा असं आपल्याला नेमकं का वाटलं आणि कधी वाटलं?
महाविद्यालयांपेक्षा त्याला पाठिंबाची पार्श्वभूमी आहे, पण महाविद्यालयात बऱ्याच गोष्टी या ग्रुपवर अवलंबून असतात आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्याचा प्रचार करतो त्याच वेळेला इतरांना वाटतं की आपल्यातला कोण चांगला आहे. आमच्याबरोबर जेव्हा आम्ही दुसऱ्यांचे प्रचार करायला लागलो, शेवटी ती जबाबदारी माझ्यावर आली आणि ठाणे BN बांदोडकर महाविद्यालयातून मी 77-78ला युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझी निवड झाली. नंतर बॉम्बे युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलला कोकण विभागातनं एकमेव असा प्रतिनिधी तिकडे निवडून गेलो आणि मग या गोष्टींमध्ये स्टुडंट फील्डच्या काही संबंधित युनियनशी माझा संबंध आला. त्याच्यानंतर नॉन पॉलिटिकल ऑल इंडिया स्टुडंट ऑर्गनायझेशन ISOI स्थापना केली आणि मग त्यावेळेला स्टुडंट फील्डमध्ये असताना भारतभर माझे दौरे झाले. आपल्याला थोडं मध्ये थांबवतोय, आपल्याला एक दूरध्वनी आलाय. हॅलो, नमस्कार. हॅलो. हा, बोला. आणि राष्ट्रवादी असे एस्टॅब्लिश पक्ष असताना तुम्ही निवडून याल असं तुम्हाला वाटतं का? धन्यवाद. आणि बोला. हॅलो. हा, बोला बोला. एवढा मोठा मतदारसंघ असताना तुम्ही कसा त्याच्यात आपला निभाव प्रचार कसा करणार आहे? धन्यवाद. प्रचाराची काही सूत्र ही बदलली पाहिजेत. राजकीय पक्ष आहेत. आज आपण राजेशाही नष्ट केली आणि लोकशाही आणली आणि लोकशाहीतनं आपण आपला चांगला प्रतिनिधी, तो अभ्यासू असला पाहिजे, तो कर्तव्यनिष्ठ असला पाहिजे, तो प्रामाणिक असला पाहिजे, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी असली पाहिजे, त्याला सामाजिक जीवनातला अनुभव असला पाहिजे आणि सुशिक्षित असला पाहिजे. ही व्याख्या मी ठरवली नाही, ही व्याख्या आत्ताच्या अण्णा हजारे सुद्धा तेच सांगतात आणि आजपर्यंत ती 70 दशकापर्यंत आपण अंमलात आणत होतो. त्यानंतर काळ बदलला आणि राष्ट्रीय पक्षांचे सुद्धा तुकडे झाले आणि या तुकड्यातनं काही संकुचित वृत्ती ही जागृत झाली आणि संकुचित वृत्तीने अख्खा देश लुटला. तुम्ही जर मागची थोडंसं एक 5 वर्ष संसदेत बघितलं तर या संसदेमध्ये 2G स्पेक्ट्रमचा जो घोटाळा झाला, हा घोटाळा हवेचे तुकडे पाडून झाला. किती? 1,75,00,000 रुपयाचा भ्रष्टाचार झाला. त्याच्यानंतर कोयला घोटाळा आला. सर्वसाधारण जनतेला वीज स्वस्तात मिळावी म्हणून हा कोयला घोटाळा पहिला 10 लाख कोटीचा असं कॅगनी जाहीर केलं. नंतर त्याचं ॲनालिसिस झालं. पुन्हा कॅग म्हणते की हा घोटाळा 1,75,000 कोटीचा झाला. काय रक्कम आहेत हे आम्ही नुसतं पाहत बसायचं? ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी आणि गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, सार्वजनिक जीवनात आनंद भोगण्यासाठी त्यांनी आमचे जीव प्राणाला लागले आणि हे भ्रष्टाचार आम्ही पाहत बसायचं? आणि हे कोणी केलेत? आपण पवित्र मतदान ज्यांनी केलं आहे, जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची मालिका चालू झालेली आहे. राष्ट्रकुल भ्रष्टाचार, ऑगस्टिन हेलिकॉप्टरचा घोटाळा चालू आहे. मग आम्ही घरात बसून फक्त कागदी वाघांच्या पुढे वाचायचं का? आणि हे जे राष्ट्रीय पक्ष जे आहेत ना, हे मोठे काही नाही आहेत. मला त्याचा पूर्ण अनुभव आहे. आज मी हायकोर्टात गेल्यानंतर राष्ट्रीय पक्षांची काय परिस्थिती आहे हे मी पूर्णपणे जाणतो. आणि हा निभाव नाही. आता आपणच दृढनिश्चय केला पाहिजे की ही घराणेशाही आहे, ही भ्रष्टाचारी घराणेशाही आहे, हे आपण याला कुठेतरी थोप लावला पाहिजे. आणि म्हणूनच पक्के विचार आणि सर्व प्रकारची माझ्याकडे जे अण्णा हजारे म्हणतात तसं क्वालिफिकेशन आहे. म्हणून धर्मराज्य पक्ष पकडला, जो नीतीचा पक्ष आहे आणि आपल्या समोर उभा आहे. त्यांचा दुसरा प्रश्न होता, एवढा मोठा मतदारसंघ आहे, याच्यातल्या मतदारांपर्यंत आपण कसे पोहोचणार आहात? प्रत्येक गोष्ट मोठी आहे असं समजून चालत नाही. एकदा उतरल्यानंतर मार्ग सापडतात. आज तुम्हाला मी सांगतो, आज ठाण्यातला पूर्णपणे मतदारसंघ गेल्या 7 दिवसात मी पिंजून काढला. माझ्या 52 ते 55 या कॉर्नर मीटिंग झाल्यात आणि मी सगळ्या जनतेला हेच सांगून ठेवतोय की मी का उभा राहतोय. आणि आज तसं बघितलं, ॲनालिसिस तुम्ही जर केलं तर या ॲनालिसिस तुम्हाला असं आढळतं की 25% हे बायोडाटा आणि 7 to 8% ह्या नोटाला हे मतदान होणार आहे. मग माझा बायोडाटा अतिउत्तम आहे, माझ्यावर कोणत्याही प्रकारची केस नाही आहे. अशा पद्धतीने जर चारित्र्य असेल
तर लोकांच्या पुढे वेळ नाही आहे. मी माझी मेहनत आणि माझे कार्यकर्ते हे प्रत्यक्ष लोकांना भेटतायत, प्रचार करतोय आणि कोणतीही गोष्ट अवघड नाही, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. फक्त इच्छाशक्ती पाहिजे, नितीन देशपांडे यांचं मत आहे. अरे त्यांची इच्छाशक्ती भकास होत चाललेलं ठाणे झकास करण्यासाठी त्यांनी कशी वापरली, या बाबतीत त्यांच्याशी बोलूया. मासुंदा तलावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला पडलेला फेरीवाल्यांचा वेढा किंवा त्यातल्या पाण्याचं होणारं प्रदूषण याविषयी आपण पूर्वी अनेक लढे दिलेले आहेत. त्याबद्दल आमच्या दर्शकांना काही थोडी माहिती. ठाणा मासुंदा तलावामध्ये बाजूला जे फेरीवाले बसतात आणि ते फेरीवाले आपले घाण तलावात टाकायचे आणि पाणी प्रदूषण व्हायचं, त्या संबंधात सगळा कारभार मी बघितला आणि मी आमच्या महापालिकेकडे माझ्या अर्जविनंत्या चालू होत्या आणि शेवटी मग PIL करण्याचं ठरवलं. तुम्हाला कल्पना नसेल की त्या PILसाठी माझ्या अर्जावर 12 ठाण्यातल्या वकिलांनी सह्या केल्या. काही लोक म्हणाले हे होणारच नाही आणि ठाणे ठाणा कोर्टामध्ये PIL होत नाही. आम्ही कायद्याचं थोडंसं वाचन केलं. मला सार्वजनिक नॉलेज बरंचसं आहे, विशेषतः लिगल ह्याच्यामध्ये. मी काही वकिलांना समजावून सांगितलं, वकिलांनी डोकी घातली आणि तो निर्णय मिळवला आणि ते फेरीवाले काढले. आणि त्या जजमेंटमध्ये, वर्डिक्टमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की देव विसर्जनामुळे या पाण्यात जो काही प्रदूषण होतं तेव्हा देव विसर्जन बंद करावे. आणि हा जेव्हा वर्डिक्ट येऊन आम्ही चंद्रशेखरकडे बसलो तेव्हा चंद्रशेखर म्हणाले असा कोणताही निर्णय मी घेऊ शकत नाही, कारण हा भावनेचा प्रश्न येतो आणि मी काही करू शकत नाही. परंतु संजय सेठींना आम्ही समजावून सांगितलं, त्यांना पर्याय दिले आणि संजय सेठींनी मग त्याच्यात लक्ष घातलं आणि कृत्रिम तलाव निर्माण केले आणि त्या प्रमाणातलं एक प्रदूषण थांबलं. परंतु बाजूचे जे फेरीवाले आहेत, ह्या फेरीवाल्यांनी कॉर्पोरेशनवर केस केले हायकोर्टात. 61 ह्यांनी केस केली, पण हायकोर्टाने त्याची केस फेटाळली आणि त्याच्यानंतर गेल्या 10 वर्ष मासुंदा तलावाच्या बाजूला कोणताही फेरीवाला बसत नव्हता. पण आज तुम्हाला चित्र वेगळं दिसतंय. आज ते पुन्हा बसायला लागलेत. प्रत्येक वेळेला नितीन देशपांडे धावायचं का? मग आपले जे लोकप्रतिनिधींचं नेमकं काम काय ते याच्यात काय लक्ष घालत नाही. म्हणून ज्या वेळेला ह्या गोष्टी करताना थोडीशी पॉवर दिली तर बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो, हे जेव्हा समजायला लागलं म्हणूनच इथे उडी घेतली. दक्ष नागरिक मंच याच्यातर्फेही आपण अनेक समस्यांवर आवाज उठवलेले आहेत. मग ती येऊरची वृक्षतोड असो, सोनेरी दिव्यांचा अतिरेकी वापर असो किंवा महापालिकेतील नोकर भरतीतील भ्रष्टाचार असो, तर या बाबतीत नेमकं एक नागरिक म्हणून आपण पुढे व्हावं असं आपल्याला का वाटतं? कशी परिस्थिती आहे माहिती आहे, थोडासा तुम्ही जर विचार केला ना, तुम्ही थोडासा अभ्यास करा, पूर्वपाठिका करा, आपल्या कॉन्शियसला विचारा की काय सत्य आहे आणि काय त्याच्यात घटने या कायद्यानुसार काय म्हटलं. जेव्हा विचार आणि कायदा पक्का झाला ना, त्यावेळेला कोणाची गरज वाटत नाही. आणि आपण किती लोकांना समजून दिलं ना तरी लोक समजत नाही. कशाला लष्कराच्या भाकऱ्या वाजायच्या, हे जेव्हा ऐकतो त्यावेळेला मात्र वाईट वाटतं. या मातीत मी जन्मलो, इथेच शिक्षण घेतलं आणि जेव्हा कुटुंब चालवत असताना आपण या मातीशी ऋणी असावं याच्यासाठीच हे पाऊल उचललं गेलं. थोडक्यात म्हणजे झोपी गेलेल्याला जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही, अशीच काहीशी अवस्था सामान्य ठाणेकरांची झाली होती असं आपल्याला वाटतं. त्याला अनेक कारणं आहेत की दैनंदिन जीवनामध्ये एवढं धकाधकीचं आयुष्य आपण जगतो, त्याच्यामुळे त्याच्या जीवनातच आपण अडकून जातो. परंतु प्रत्यक्षात आज ठाण्याच्या बालपण मी इथे जे घालवलं, ज्या कोणत्याही आज एकही तलाव नसेल की जिथे मी पोहलो नाही, त्यामुळे तलावाविषयी मला प्रचंड प्रेम आहे. आणि ही तलाव वाचवण्याचं काम मी सर्वप्रथम घेतलं आणि त्यात मला बरंचसं यश मिळालं. पण या तलाव वाचवण्यामध्ये एक फार मोठी राजकीय शक्ती कशा प्रकारे लोकांचा विरोधाभास करते. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सिद्धेश्वर तलाव, हा सिद्धेश्वर तलाव गॅजेटमध्ये त्याची लांबी रुंदी सगळी दिलेली आहे. आज तिकडे झोपडपट्ट्या झाल्या आणि ज्या वेळेला ठराव आला
त्यावेळेला ठराव स्पष्टपणे लिहिलं होतं की तलाव बुजवून झोपडपट्टीचं रिहॅबिलिटेशन. जे नैसर्गिकता आम्हाला मिळालेलं आहे ते राजकीय पक्ष ती नैसर्गिकतापासून आम्हाला वंचित ठेवणार. अरे काय हे हे आमचे प्रतिनिधी. आणि त्याविरुद्ध विशेषमध्ये राजकीय पक्षांचा मी एवढा लाडका नागरिक आहे, या सर्व राजकीय पक्षांनी माझ्या विरुद्ध मोर्चे काढले. पण झालं का शेवटी? विकास झाला का? त्या गोष्टीवर आजही ठाण्यातले आमदार स्वतःची बायको आणि पुतण्या निवडून आणलेत, त्यांची घोर फसवणूक केलेली आहे आणि तेच आज खासदारपदी उभे आहेत. ज्या वेळेला संजय सेठीने आम्हाला बोलून घेतलं आणि यातून तोडगा विचारला तेव्हा आम्ही पर्यावरणवादी आहोत, तलाव पहिला वाचला पाहिजे हे आमचं पहिलं म्हणणं आहे. आणि जेव्हा त्यांना आम्ही दाखवून दिलं ह्याच्यात काय लिहिले तलाव बुजवून, तेव्हा दे इज ऑल्सो सरप्राईज हे काय झालं. पण त्यांनी आम्हाला एक विनंती केली की तो थोडा भागला, पण झोपडपट्ट्यांना आपण रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे. माणुसकीनं तुम्हाला हो म्हटलं रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे. मग त्यांनी आम्हाला विचारलं कसं करता येईल. त्यावेळेला आम्ही त्यांना एक तोडगा असा सुचवला, म्हणजे हा शेवटचा अंतिम तोडगा, की त्या बाजूला तलावाच्या बाजूला जी पाण्याची टाकी आहे, महानगरपालिकेचं ऑफिस आहे आणि बागा आहेत, तर हा ग्रीन झोन आहे. हा ग्रीन झोन तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये यूज करा आणि त्या झोपडपट्ट्यांना तिकडे बसवा आणि तलावाभोवती जो काही इथूनचा ग्रीन झोन गेला तो तिथे ट्रान्सफर करा आणि तलाव सुशोभित होईल आणि तिथूनच्या सगळ्या झोपडपट्टीवासांना त्या विभागामध्ये घरं मिळू शकतील. आणि ते ऐकल्यानंतर संजय सेठींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं हा प्रोजेक्ट मला इमिजिएट उद्या 10 वाजेपर्यंत पाहिजे. परंतु ही बातमी फुटली. काही नगरसेवकांचं प्रतिनिधित्व, त्यांच्या प्रचंड प्रमाणात त्यांना जो फायदा होणार होता तो फायदा बाजूला झाला आणि मग मोर्चे काढले गेले. पण आज मला इथे नमूद करावं लागतं, त्या एरियातला एकही नागरिक मला भेटायला आला नाही. परंतु मी माझ्या मित्रांथ्रू निरोप पाठवले, परंतु या प्रतिनिधींच्या भीतीपायी कदाचित ते भेटायला आलं नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, मी खासदार झालो ना तर त्या सिद्धेश्वर तलावाच्या सर्व झोपडपट्टीचं रिहॅबिलिटेशन मी करीन. किंबहुना आमची अशी मागणी राहील, सरकारी जागेंवर ज्या काही झोपडपट्ट्या ज्या इमारती आहेत त्याची डेव्हलपमेंट ही सरकारनेच करायची. कोणत्याही प्रकारे खाजगी बिल्डर ह्याच्यात येणार नाही, कारण या खाजगी बिल्डरनी ठाण्याचं वाटोळ केलेलं आहे. ही सगळी समाजसेवेची कामं असताना राज्यस्तरीय, देशस्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचं काही प्रमाणात विशेष कौतुक झालं. असे काही कौतुकाचे शब्द, पाठीवर पडलेली शाबासकीची थाप ही नेहमीच प्रोत्साहित करत तुम्हाला आले असेल. त्यातले नेमकी अत्यंत हृदयस्पर्शी किंवा कायमची स्मरणात राहील अशा काही गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायच्या. एक न्यू बॉम्बेचं एक मास मीडियाची एक मुलगी माझ्याकडे आली तलावाच्या अभ्यासासाठी आणि तिला मी तलावाच्या सगळ्या गोष्टी ठाण्यातल्या सांगितल्या, गॅजेटचं तिला प्रूफ दिले. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी ती आली आणि न्यू बॉम्बे चॅनलवर माझी 40 मिनिटाची ह्या तलावाच्या विषयी विशेष मुलाखत झाली. आणि ती तलावाची मुलाखत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या एका प्राध्यापकांनी पाहिली आणि त्यांनी माझी माहिती काढली. आणि ती माहिती काढून 2 वर्षापूर्वी IITचे काही MPhil आणि PhD करणारे विद्यार्थी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक हे मला अप्रोच झाले आणि त्यांनी मला या तलावांविषयी माहिती देण्याविषयी सांगितली. तर त्यावेळेला मी सांगितलं की ह्या PhD स्टुडंटपेक्षा मी म्हटलं MSc आहे, मी PhD डॉक्टरेट नाही आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला ॲक्टिव्हिस्टच पाहिजे, तर ह्याची संपूर्ण माहिती पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांना मी ही सगळी माहिती दिल्यानंतर ते अचंबित झाले की तुम्ही हे सर्व्हिस करून हे काम कसं करता. त्याही वेळा मी सांगितलं मी या देशाचं देणं लागतो, कारण हे जे जीवन जगतो हे स्वातंत्र्यवीरांनी सांडलेल्या रक्तावर मी जीवन जगतो याची मला जाण आहे. आणि हे नैसर्गिक संपदा जी आहे ही टिकवलीच पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी टिकवलेली आहे, ती माझ्या नातवापर्यंत कशी पोचेल याची काळजी मी आज घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना एक दिवशी मला फोन आला आणि तो फोन मला वाटलं पुण्याच्या MIT महाविद्यालयातून आला. पण मी सरप्राईज झालो
की तो अमेरिकेतनं फोन आला आणि त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्यानंतर मी त्यांना माझा ईमेल पाठवला. घरी बघितलं तर ईमेल आला आणि जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ MIT मॅसेच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल या इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांनी मी इंडियामध्ये येतो तर ठाण्यातल्या तलावांसाठी मला तुमची 3 तासाची भेट पाहिजे का. का मोठं आश्चर्य बघा, या ठाण्यामध्ये कोणी तशा प्रकारे नोंद घेतली नाही किंवा भारतामध्ये नोंद घेतली, पण अमेरिकेत मात्र नोंद झाली. आणि त्यांनी 20 जुलै रोजी ते ठाण्यात आले होते आणि त्यांच्या स्टुडंट बरोबर आले आणि त्यांना मी ठाण्यातली जी माहिती दिली ती टोटल 6 तास ते माझ्यावर राहिले. आणि ते विद्यापीठ आशियातलं अर्बनायझेशनमध्ये तलाव का वाचले, तलाव का बुजतात याचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांना प्राथमिक असा दृष्टिकोन होता का ते धार्मिक आहे म्हणून हे तलाव वाचले. पण जेव्हा त्यांना समजलं की हे लढाई करून हे केलेले, त्यावेळेला तिथूनचे सिनियर प्राध्यापक डॉक्टर जिम विस्कोट यांनी माझं सगळ्या या लढ्याचं कौतुक केलं आणि मला एक छान ईमेल पाठवला. आणि त्यांनी मला एवढंही सांगितलं की या तलावांवरची तू पुस्तक पब्लिश कर, त्या पुस्तकाचा इनॉग्रेशनला मी प्रत्यक्ष हजर राहीन. यापेक्षा मला अधिक काय. अशी या मोठ्या लोकांनी पाठीवर दिलेली शाबासकीची कौतुकाची थाप ही नेहमीच प्रोत्साहित करणारी असते. पुढील आयुष्यामध्ये अनेक नवनवीन उपक्रमांना, आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, पर्यावरण वाचवण्याच्या भूमिकेतून, शिवाय आणखीन खास ठाणेकरांसाठी म्हणून नेमकं आपल्याला काय करायचं आहे? नेमकं काय करण्यापेक्षा जे माझं परिचय पत्रक वाचतील त्याच्यावरनं समजेल की माझी दिशा काय आहे. एक सगळा मी अनुभव घेतला. हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो, पण त्यावेळेला काही गोष्टीमध्ये पब्लिक आवाज तसा त्या प्रमाणात उठत नाही. का मला त्याची काही कल्पना नाही, त्यात फॅक्टर त्यांचे असतील. परंतु अनेक लोक मला नेहमी सांगतात ह्या लष्कराच्या भाकऱ्यात तू का भासतो. अरे, ज्या मातीशी देशाची आपण ऋणी व्हायचं त्यावेळेला हे जेव्हा बोल ऐकू येतात तेव्हा कधी कधी मन असं वाटतं की हे करू नये, पण आपण काय स्वस्थ बसत नाहीये. आता ह्या गोष्टी करताना जर थोडीशी पॉवर दिली तर बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. याचा मला या 56व्या वर्षी अनुभवावरनं मला जे समजलं आणि त्याच्यासाठीच मी उभा आहे. आणि धर्मराज्य पक्षाचं तिकीट घेण्यामध्ये की तिकडे विचारवंत आहेत, तिकडे चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहेत. आज त्यांचा इतिहास बघितला तर 2 वर्ष त्या पार्टीला झाली, त्यांचा सगळा हिशोब वेबसाईटवर दाखवलेला आहे. मग पहिला पर्यावरणवादी पक्ष जर भारतात निघत असेल तर त्या चिरागाला आपण थोडंसं मदत केली तर काही हरकत नाही आणि म्हणूनच त्या पक्षातर्फे मी उभा आहे. थोडासा वैयक्तिक प्रश्न. ही सगळी समाजसेवा, हे सगळं समाजकार्य करत असताना आपल्याला घरातून आपल्या गृहमंत्र्यांचा कितपत पाठिंबा असतो? प्रश्न महान आहे, पण माझं नशीब फार चांगलं आहे. आज वयाची 56 वर्षी मी माझगाव डॉकमध्ये सर्व्हिस करतो. माझी बायको बँक ऑफ बरोडात आहे. माझी मुलगी अमेरिकेत PhD करते. मुलगा लास्ट इयर इंजिनिअरिंगला आहे. तसं बघितलं तर मी अगदी वैभवशाली चंगळवादी दिवस अशा या निवडणुकीत का पडलो असे बरेच जण विचारतात. पण माझी बायको ही सामाजिक सेविक आहे. ती आय डोनेशनचे कार्य करते. इतर ॲक्टिव्हिटीज तिच्या चालू असतात आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी इलेक्शनला उभा राहणार हे डिक्लेअर केल्यानंतर माझ्या मुलांनी आय डोनेशनचा फॉर्म भरला. तो आता सिव्हिल हॉस्पिटल मला द्यायचा आहे. आज मला वेळ नव्हता, मला 2 दिवस. पण हे घरातल्या विचारसरणीवरच अवलंबून असतं आणि आपण काय करावं हे कॉन्शियसला विचारावं आणि सत्याच्या ठिकाणी जिथे लॉजिक आहे, जिथे सत्य आहे त्या मार्गावर धावावं. असत्याच्या महामार्गावर धावण्यापेक्षा सत्याच्या चालत मार्गावर चाललं तर जीवनाचा खरा आनंद लाभतो. हे आपल्या साधनांनी सांगितलेलं आहे. मंडळी, असत्याच्या महामार्गावर धावण्यापेक्षा सत्याच्या पायवाटेने गेलं तर आपण नक्कीच यशोशिखरावर पोहोचू शकतो. हे
आपल्या ठाण्याच्या लोकसभेचे उमेदवार नितीन देशपांडे यांचे विचार आपल्याला नक्कीच अंतर्मुख करून जातील. आपल्या मनात आणखीन काही प्रश्न, काही शंका असतील तर आपण थेट नितीन देशपांडे यांना संपर्क साधू शकता. त्यांच्याशी या विषयात आपली मतं शेअर करू शकता. 2545 22 22, 2538 22 22 आणि 2542 22 22 या दूरध्वनी क्रमांकावर सध्या ते उपलब्ध आहे. नितीनजी, धर्मराज्य पक्षाच्या तिकिटावर आपण आता ही निवडणूक लढवत आहे. निवडून आल्यानंतर वरती नेमकं कोणत्या पक्षाला आपण पाठिंबा द्याल, आपण पाठिंबा द्यावा असं आपल्या मनात आहे, याबद्दल थोडंसं आपलं मनोगत. त्याबद्दल तिकीट घेतानाच काहीशा चर्चा झाल्या आणि एक बेस्ट ठरवला गेला की 0% टॉलरन्स इन करप्शन्स, एक्सप्लॉटेशन्स आणि 0% टॉलरन्स इन एन्व्हायरमेंटल्स डिग्रेडेशन्स. तर ह्या बाबतीमध्ये आज मला कोणताही पक्ष समोर दिसत नाहीये. त्याच्यामुळे पाठिंबा कोणाला द्यायचा हा एक क्वेश्चन मार्क आहे. पण विरोधी पक्षामध्ये राहून मी अतिशय चांगलं काम करू शकतो, कारण मी असा अंगातच लढावपणा आहे आणि कायद्याची पूर्ण जाणीव असल्यामुळे आणि कायदे हे पूर्णपणे मी माझ्या प्रत्येक गोष्टीत आणत असतो. त्याच्यामुळे मी एक चारित्र्य संपन्न खासदार म्हणून ठाण्याचा नावलौकिक नक्कीच देशात करीन, एवढी मात्र माझी खात्री आहे. सध्या आपल्या पुढे अशी कोणती आव्हानं किंवा कोणते लढे उभारावेत याचा काही विचार आहे की आता अमुक एक प्रश्न हातात घ्यायला पाहिजे, असं काही आपल्या डोक्यात आहे का? प्रश्नापेक्षा आपल्या घटनेतच दिलेले आहेत की रोटी, कपडा, मकान, आरोग्य आणि शिक्षण. आज तुम्ही बघितलं एवढे खासदार गेले, पण ह्या पट्ट्यामध्ये एवढी खाजगी मेडिकल कॉलेज झालेत, इंजिनिअरिंग कॉलेज झालेत, हॉटेल मॅनेजमेंटची कॉलेज झालेत, लॉ युनिव्हर्सिटी निघाल्यात, इथे प्रचंड प्रमाणात मॉल निघालेत, परंतु एकही सेंट्रल गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज नाहीये किंवा मेडिकल कॉलेज नाहीये किंवा लॉ युनिव्हर्सिटी नाहीये किंवा हॉटेल मॅनेजमेंटचं हे नाहीये. ॲक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ड्युटी आहेत आणि प्रचंड फंड आहे. आमच्याकडे भ्रष्टाचार करायला प्रचंड पैसा आहे. तर हे बेसिक शिक्षण देणारं फंड आम्ही का आणत नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि मी खासदारांचं सगळं पत्रक, त्यांचं चारित्र्य सगळं बघितलं, पण ह्यामध्ये कुठे उल्लेख नाहीये. आणि फार दुर्दैव वाटतं की आमच्या आठवडीचे बाजार बंद करण्यासाठी महापालिकेत ठराव होतो, परंतु त्याच वेळेला प्रचंड प्रमाणात मॉल संस्कृती निर्माण होते. हा विरोधाभास आमच्या भारतीय संस्कृतीला परवडणारा नाहीये, परंतु खांद्याला खांद्याने समन्वय करून चालणारा आहे, हे मात्र मला ठामपणे बोलावंसं वाटतं. बेरोजगारांसाठी आपण नेमकं काय करणार आहोत? बेरोजगार हा प्रश्न निर्माण केला गेला आहे. आज तुम्ही जर युरोप आणि अमेरिकेत कंट्रीमध्ये गेलात तर जेवढं शिक्षण आहे त्यांना मिनिमम सॅलरी, जर SS असेल त्याला एक सॅलरी, जो ग्रॅज्युएट असेल त्याला X2 सॅलरी, हे सॅलरी व्यवस्थित मेंटेन केलेले आहे. लोकसंख्याप्रमाणे रोजगारी निर्मिती झालेली आहे. आज रायबरेलीमध्ये प्रचंड कारखाने निघू शकतात, मग आमच्याकडे का येऊ शकत नाही? आमच्याकडे सर्व्हिस इंडस्ट्री झाल्या. सर्व्हिस इंडस्ट्री कशासाठी झालाय? मराठी मातीच मऊ आहे, मराठी मनुष्य हा पटकन झुकतो. आज आमच्या कामगार नेत्यांनी 8 तासाची सर्व्हिस हवी म्हणून प्रचंड प्रमाणात लढाई केले आणि 8 तास हे करतो. परंतु आजचा हा रोजगारक्षम जो युवक आहे तो 12-12 तास राबतो, ओव्हर टाइम करतो. त्याच्यामुळे काहीसा हा एक मधला पॅच निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे रोजगार निर्मिती थांबलेली आहे. म्हणजे माझं ते माझंच आणि तुझं ते माझंच हा जो प्रकार वाढला चंगळवादी संस्कृतीचा, हा कुठेतरी थांबवला पाहिजे. आज काही ठिकाणी, काही देशांमध्ये, युरोप कंट्रीमध्ये 6 तासाच्या शिफ्ट झाल्यात. आज 6 तासाच्या शिफ्ट जर आपण केल्या, ज्या जपानच्या प्राईम मिनिस्टरनी गेल्या 30 वर्षापूर्वी इंडियाला सांगून गेले 6 तासाचा शिफ्ट करा, तर बराचसा रोजगार हा सर्वसामान्य लोकांना मिळू शकेल. आणि या बाबतीत नक्की काहीतरी ठोस असे पावलं उचलली गेली पाहिजेत, अन्यथा या देशांमध्ये डुफळी मानेल हे मात्र नक्की. मंडळी, नीट विचार करा, पण 24 तारखेला मतदान मात्र अवश्य करा.
आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांतर्फे आणि श्री स्थानक वाहिनीतर्फे नितीनजी तुम्हाला नमस्कार. विजयासाठी शुभेच्छा. इथे आलात धन्यवाद धन्यवाद. आणि आमच्या रसिकांना आपलं मनोगत उघड करून सांगितलं, आपली मतं जाहीर केलीत याबद्दल अतिशय मनःपूर्वक आभार. मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन पाहुण्यांसोबत आपल्या मनातल्या प्रश्नांची आणि शंकांची थेट उत्तरं मिळवण्यासाठी आपल्या आवडत्या नमस्कार मंडळी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार मंडळी. नमस्कार.